उरण पनवेल तालुक्यात दिवसेंदिवस चोरी, घरफोडी सारख्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय। पनवेलमधील ग्रामीण भागात चोरांचा सुळसुळाट झाला असून त्याचा फटका सामान्य नागरिक दुकानदारांनाही बसत आहे। सध्या जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असून विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत वाढ होत आहे। त्याचा फायदा उठवत चोरांनी ओवळे गावात धुमाकूळ घालत एकाच रात्री 4 बंद घरात घुसून चोरी करत लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेसंदर्भात पोलिसांना खबर देण्यात आली असून तपास सुरू आहे। बंद घरातील दरवाजाच्या कडी कोंडे तोडून घरात प्रवेश करून कपाट आणि इतर ठिकाणी ठेवलेले पैसे, मौल्यवान वस्तू घेऊन चोरांनी पोबारा केला। यामुळे रहिवासी भयभीत झालेत। पनवेल तालुक्यातील या सतत घडणाऱ्या तसेच नागरिकांच्या मनात दहशत माजवणाऱ्या घटनांचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी योग्य तो तपास करावा, चोरांना हुडकून काढावा अशी मागणी करण्यात येत आहे। तसंच पनवेल आणि उरण तालुक्यात महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे होणाऱ्या सततच्या खंडित विद्युत पुरवठ्याबाबत योग्य ती कारवाई करावी असं आवाहनही करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।